समर चिदानंद महाविद्यालय, आमच्या मुलांनी रुईयाच्या मुलांना एवढं चिडवलंय. आम्हाला ऊन लागायचं, आम्हाला सगळे पावसाळे कळायचे, सगळे ऋतू कळायचे काम करता करता. तहान भूक हरपून वगैरे आम्ही असं ह्या झोनमध्ये काम करायचो MD मध्ये. आम्हाला प्रूफ करण्यासाठी खूप काळ गेला, कारण MDत खूप काळ काही चालू नव्हतं आणि तेव्हा रुईया रुपारेल ह्या कॉलेजेस चा राज होता आणि आता MDला कोणी बीट नाही करू शकत. नो वन इज देअर. ते मला रिजेक्शनचं वाईट नाही वाटतं, रिजेक्शन पॅटर्न्स आणि जो डिसरिस्पेक्ट मिळतो त्याचं मला वाईट वाटतं. आणि ते जे इंडस्ट्रीत आहेच, मला असं वाटतं त्यातली काहीच माणसं खूप रिस्पेक्टफुली तुम्हाला नाही म्हणतात. ते भरत जाधवांसमोर मला काम करायचं होतं आणि जेव्हा त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळते की अरे तुझ्याकडे टायमिंग आहे हा, तर मला असं हो. तर आज पॉडकास्टच्या डबोल्यामध्ये गप्पांचा खजिना जमा करण्यासाठी आलेली आहे अभिनेत्री मैत्रीण ऋतुजा बागवे. हेलो. हाय. नमस्कार. 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 तर मी आत्ताच असं म्हटलंय की पॉडकास्टच्या डबोल्यामध्ये गप्पांचा खजिना भरणार आहेस तू, तर मुळात तुला डबोला म्हणजे काय हे माहितीये का? हो, आता तूच सांगितलंस. गप्पांचा खजिना आहे. खजिना कसला तरी खजिना म्हणजे डबोलं. स्मार्ट आन्सर. तर सध्या लेटेस्ट काय प्रोजेक्ट केलेस किंवा अपकमिंग काय आहेत प्रोजेक्ट? आत्ता मी माझ्या 2 फिल्म्स रिलीज झाल्या होत्या डिसेंबरमध्ये, लंडन मिसळ आणि सोंग्या, ज्यात नायिका म्हणून मी पहिल्यांदाच चित्रपटांमध्ये काम केलं. आणि आणखीनही 2 फिल्म्स आणि एक वेबसिरीज केली आहे. सो होपफुली येत्या काळात तेही लोकांना पाहता येईल. वाव, नाईस. आता आपण थोडंसं म्हणजे अगदी टिपिकल अशा गप्पा नाही, पण अभिनयाचा प्रवास तुझा नेमका कधी सुरू झाला? मला असं वाटतं तो खूप आधीपासूनच सुरू झाला, अगदी लहानपणापासून. कारण मला कुणाच्या तरी बर्थडेला काहीतरी सादर करून दाखवणं किंवा काहीतरी त्याची मिमिक्री करून दाखवणं किंवा असं मला खूप आवडायचं. अच्छा, तू मिमिक्री पण करतेस? नाही, मी तेव्हा करायचे. आपण एक जनरल कोणाची तरी वॉकिंग स्टाईल, हावभाव कसं बोलतो असं काहीतरी, मग त्याच्याशी रिलेटेड ज्याचा बर्थडे त्याच्या हालचालीनुसार काहीतरी तसं विश करायचं की असं काहीतरी. किंवा मी बालनाट्य स्पर्धा करायचे किंवा शिबिरं करायचे. माझ्या आईला अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्यातनं ते माझ्यात येतच होतं अगदी लहानपणापासून. आईने माझ्या कसेट्स जपून ठेवल्या आहेत, तर ती कसेट्स रेकॉर्ड करायची आणि त्यात आम्ही गप्पा मारायचो. सो मग मी रँडम गप्पा मारायचं. तर मग मी कधी शेजारीण बनून यायचे आणि खूप म्हणायचे की आमच्याकडे आम्ही वाघोबा पाळले आहेत 2 आणि असं वगैरे, असं काहीही गप्पा मारलेल्या आहेत. आता जसे इन्स्टावरती रील्स असतात, वेगवेगळे कॅरेक्टर घेऊन येतात, तसं त्यावेळेला रील्स नव्हते, त्याच्यामुळे ते कॅसेट्स मधून. हो, तर आईने तशा रेकॉर्ड करून मी त्या खूप नंतर वगैरे ऐकल्यात. अगदी मी कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा वगैरे करायला सुरुवात झाली तेव्हा आईने मला ऐकवलं वगैरे. तेव्हा मला वाटलं हे खूप आधीपासूनच आहे. आणि आईने मला एक किस्सा सांगितला, मला त्यातलं अगदी ग्लिम्स आठवतात की हे असं काहीतरी घडलं होतं, पण आईने मला तो अख्खा किस्सा सांगितला की मी डे केअर सेंटरमध्ये होते. सो पाळणाघर म्हणूया आपण. त्या पाळणाघरात वार्षिक कार्यक्रम असायचा आणि त्यात एक 7 ते 8 कॅरेक्टर्स होते आणि मी त्यात तारा का चंद्र काहीतरी झाले होते आणि बाकीचे आपण आर्टिस्ट होते आणि ते त्यांचं. आणि माईक एकच होता, तर प्रत्येकजण जिथे उभे होतो तिथनंच बोलत होते. आम्ही फक्त आईला असं बघितलं ऑडियन्समध्ये, तर आईने असं असं केलं. तर म्हटलं अच्छा, म्हणजे माईक पुढे, तर मला पुढे येऊन बोलणं अपेक्षित आहे. तर मी पुढे गेले आणि माझं तर नाटक बोललेच. माझ्या वाट्याला जी काही 4-5 वाक्य होती ती मी बोललेच, पण सगळ्यांची वाक्य मी बोलून टाकली. सो मला एक स्पेशल गिफ्ट दिलं होतं त्या बाईंनी त्यावेळेला. सो आईने मला ती आठवण सांगितली आणि ते फोटोज मी पाहिले ज्याच्यात मी असे निळा फ्रॉक आणि असं चंद्र तारे असे लावले डोक्यावर वगैरे. सो मला असं वाटतं आवड तेव्हापासूनच मला होती, पण प्रोफेशन म्हणून काम करेन हे तेव्हाही वाटलं नव्हतं. अगदी कॉलेजमध्ये असतानाही वाटलं नव्हतं, कारण मी एव्हिएशनसाठी ट्राय करत होते किंवा माझ्या वेगळ्या मिलिटरी स्कूलमध्ये होते, त्यामुळे मला मिलिटरी आणि त्या सगळ्या बॅकग्राऊंडची पण खूप ओढ होती. पण एकांकिका स्पर्धांमधनं काम करायला सुरुवात झाल्यानंतर मला असं वाटलं की नाही, माझं सोल मला इथे जास्त खुणावतोय आणि मग मी त्यात जास्त रमले आणि गिरगाव दादर नावाची एक एकांकिका केलेली आणि त्या एकांकिकेचं नंतर नाटक सुद्धा झालं होतं व्यावसायिक. आणि त्यात मी काम केलं आणि मला झी अवॉर्ड्समध्ये
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणि तेव्हा मला असं वाटलं, आणि चांगल्या चांगल्या अभिनेत्री नॉमिनेशन्समध्ये होत्या. क्षिती जोग होती, आणखीनही 2. सो तिथे कुठेतरी माझा टिकाव लागला. असं वाटल्यानंतर मला असं वाटलं की प्रोफेशन म्हणून हे करायला हरकत नाही आहे खरं तर. आपण ट्राय करून बघूया. कारण तसं मला हे माहिती होतं की मी मरेपर्यंत कसं ना कसं तरी ॲक्टिंगमध्ये कार्यरत असणार आहे, पण हे प्रोफेशन म्हणून स्वीकारावं का हे तेव्हा माहीत नव्हतं. पण मग ठरवलं की नाही, आता ह्याच्यातच करायचं. ओके. तू आता मिलिटरी स्कूलचा उल्लेख केलास, तर तू मिलिटरी स्कूल्समध्येच तुझं शिक्षण झालंय पूर्ण? हो, म्हणजे मी 7वी 8वी 9वी 10वी मिलिटरी स्कूलला होते आणि तिथे बाकी सगळंच शिकले मी. कराटे, स्विमिंग, हॉर्स रायडिंग आणि कराटे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी त्याच्यासाठी खेळले सुद्धा, म्हणजे नॅशनल्स पण खेळले मी. कराटेला इंटरनॅशनली सुद्धा खेळलेले आहे. सो ते मला काय म्हणतात, शरीराला एक शिस्त आहे आणि ती शिस्त मला अनन्या नाटकात काम करताना खूप कामी आली. सो कधीतरी काहीतरी केलेलं कधी ना कधीतरी कामी नक्की येतं. येस. आणि त्याच्या आधी तुझ्या शाळेच्या आठवणी कशा आहेत? मिलिटरी स्कूलच्या आधी मी पार्लेटियक ह्या शाळेत होते, विलेपार्ल्यात राहायचे मी. आणि पार्लेटियक शाळेत असताना मला असं वाटतं की मी मला स्वतःला एक्सप्लोरच नव्हतं केलं. मला माझ्यातली कपॅसिटी किंवा पॉवर माहीत नव्हती. म्हणजे आई मला सगळ्या क्लासला पाठवायची. मी ड्रामा क्लास करायचे, डान्स क्लास करायचे, मी भरतनाट्यम शिकलेली आहे त्यामुळे त्या भरतनाट्यम करायचे. त्याच्यानंतर बाकी पण अदर ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मे वेकेशनमध्ये क्लासेसने माझा भरलेला असायचा आणि मी ते सगळं खूप एन्जॉय करायचे. पण एक इनर आपली पर्सनॅलिटी असते ना, ती माझी घडली मिलिटरी स्कूलमध्ये. मला माझ्यातली क्षमता कळली, मी किती कॅपेबल आहे, मी किती इंडिपेंडेंट आहे, मी किती स्ट्रॉंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं त्या आईने योग्य वयात करेक्ट डिसिजन घेतलं आणि मला त्या शाळेत पाठवलं आणि मला स्वतःला शोधता आणि ओळखता आलं. आणि मला असं नाही वाटत की त्याच्यानंतर मला कधी वीक वाटलं असेल. मी लढवय्या स्वभाव माझ्यात होता, पण तो एक्सप्लोर मी त्या शाळेत जाऊन केला. सो इथेही पार्लेटियकमध्ये काय होतं, बरेचदा लॉबी खूप होती. तर शिक्षकांचे आवडते लोकच वार्षिकोत्सवात साजरे करायचे किंवा म्हणजे असं कळायचं. म्हणजे मी ज्या वर्गात होते तिथे वर्ग शिक्षकांची मुलगीच आमच्या वर्गात असल्यामुळे तिचेच डान्स सिलेक्ट व्हायचे. एकदा तर माझा सिलेक्ट झालेला डान्स मला कॅन्सल करून तिच्या डान्समध्ये मला की तू हिच्या डान्समध्ये उभी राहा साईडला वगैरे. तर तेव्हापासूनच मग ते मला तेव्हा लढण्याची ताकद नव्हती की नाही माझा सिलेक्ट झाला तर मग मी माझाच करणार, तर ते नव्हतं. आणि मी आईला या गोष्टींमध्ये कधी इन्व्हॉल्व्ह नाही केलं. आई म्हणायची तुझी लढाई आहे, तू लढ. सो ते तिच्यात होतं की इवन भरतनाट्यम क्लासेसमध्ये पण मला एक मिळालं नव्हतं. मला ज्या डान्समध्ये हवं होतं, तर मी आईला म्हटलं आई तू बोल ना दादाशी मला. तर आई म्हणाली का तू मिळव. तर आई सहज बोलू शकत होती, पण तिने ते कसे मला इझी वे कधी दिलेच नाही. तेव्हा मला भयंकर आईचा राग आला होता. मी म्हटलं आत्ता तर मला हवंच आहे. आणि मग मी रोज बसायचे तो डान्स बघायला. आणि ज्या दिवशी एक मुलगी आली नाही, मी म्हटलं बाई मी जाऊन करू का. तर बाई म्हणाला हा जा. आणि मी अख्खा डान्स केल्यावर त्या म्हणाला की ठीक आहे तू कर, या जागी या तू उभी राहा. सो असं मी माझी जागा मिळवली. आणि मिळाल्यानंतर मला रिअलाइज झालं की अरे ते जे आपण मिळवलंय ह्याची किंमत जास्त आहे आणि हे खूप जास्त भारी आहे. त्यामुळे मी आईला थँक्यू त्याच्यानंतर म्हणाले, आधी रागवले होते. ओके. आता आईचा उल्लेख तर खूप येतोय तुझ्या बोलण्यात, म्हणजे आईचा तुला कायम सपोर्ट होता. बाकी फॅमिलीचा सपोर्ट कसा होता किंवा त्यांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये? मला तर इतके कूल आणि चिल बाबा मिळाले, तर मी असे चिल आणि कूल बाबा पाहिलेच नाही. ते मला आजतागायत ओरडलेच नाही आहेत, कधीच ओरडले नाही आहेत. किंवा मी रात्री अपरात्री तालमी करून घरी आले तरीही कधी ओरडले नाही आहेत. ते व्यवस्थित त्यांचं लक्ष असायचं, पण ते कधीच त्यांनी, इवन आई खूप ओरडायची की काय किती वाजलेत कळत नाही हे, पण बाबा मला कधी काहीच बोलले नाही आहेत. सो ते फक्त चेक करायचे की आहे ना कोणीतरी सोडायला, येशील ना व्यवस्थित हे. तर नंतर एकांकिका स्पर्धा करताना आपल्याला कधी कधी कॉलेजमधनं बजेट नाही मिळत, तर बाबा असे सरळ हाताने देऊन टाक, किती हवेत घ्या, टी शर्ट छापायचे घ्या, हे करायचे घ्या. ते असे बिंदास पाय आणि ते कधी पुन्हा विचारायचेही नाहीये. मग मी नंतर मला खूप सवय लागली, बाबा जरा एक 100 मुलांसाठी टी शर्ट करायचे होते. बरं घेऊन जा. सो तो त्यांचा अनकंडिशनल जो सपोर्ट होता, फायनान्शियल म्हणा किंवा विश्वास दाखवण्याच्या बाबतीत म्हणा, हे खूप महत्त्वाचं असतं.
त्यामुळे मी बाकीच्या आणि आम्ही मॉबच्या एकांकिका करायचो 80-80 100 जण, त्यांच्या पॅरेंट्सना मी सांभाळायचे, कारण मला माझ्या पॅरेंट्सचा इतका सपोर्ट होता की त्या विश्वासावर मी त्या 100 आणि 80 मुलांना काम करायला भाग पाडायचे किंवा एक सेफ प्लेस निर्माण करायचे की मी आहे, काही काळजी करू नका. ओके बर, हे 100 आणि 80चा मॉब असं म्हटलं की आपोआपच MDचा एकांकिका डोळ्यासमोर येतात. तुझा सगळा हा एकांकिकांचा प्रवास MD मधून सुरू झालेला आहे, तर त्या सगळ्या प्रवासाच्या आठवणी ऐकायच्या. मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला बेस्ट काळ कुठला असेल, किंवा देवाने सांगितलं तुला वरदान दिलं की चला कुठला काळ तुला आयुष्यातला पुन्हा हवाय, तर मी सांगेन की एकांकिकांचा काळ. सो त्या काळात मी इतकं शिकले आहे, इतकं भरभरून एन्जॉय केलं आहे, स्वतःला एक्सप्लोअर केलं आहे, काहीतरी अचीव्ह केलं आहे, असं सगळ्या मिक्स्ड फिलिंग्स. मित्र बनवले आहेत, मैत्रिणी बनवल्या आहेत, माणसं जपायला शिकले, टीम एफर्ट शिकले, 100 पोरांनी एकत्र मिळून काम केलं. सो असं माणूस म्हणून पण घडले, कलाकार म्हणून पण घडले. सो मला असं वाटतं तो माझ्या आयुष्यातला बेस्ट काळ आहे. आणि मला एकांकिका स्पर्धांनी घडवलं. सो मी कुठेही म्हणजे आता समज अनन्या नाटक जे फिजिकली टफ गोष्ट होती, काम करणं 300 प्रयोग सलग. सो मला कधीही असं मी प्रोफेशनल ॲटिट्यूडने नाही विचार करू शकले. माझ्यातली ती एकांकिका करणारी ऋतुजा बाबू काय माझंही आहे. मी आत्ताही सवाईला जाऊन आले, मला भारी वाटलं. सो मी त्या वातावरणात मला ती स्फूर्ती देतं काहीतरी ते वातावरण. मला असं वाटतं तो काळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात कमाल काळ आहे. पहिली ऑडिशन आठवते MD मधली? हो, आणि ते मी जो पॅच केला होता तो पॅच फारच 19-20 होता, पण भीमराव मुढे तेव्हा परीक्षक म्हणून बसला होता. आणि मी गेले आणि मी फक्त माझं नाव सांगितलं आणि मी असं सादर करणार आहे, आणि मी माझं एक 5 मिनिटं कॉन्फिडेंटली सादर केलं. आणि भीमने मला बोलवलं, तो म्हणाले इकडे जरा. म्हणाले काय ते आता तू जो पॅच केलास तो 19-20 होता, म्हणजे रायटिंग वाईज आणि हे ते छान, पण तुझ्यात एक क्वालिटी मला आवडली. बाकी सगळे सादर करत होते तेव्हा मागे कुजबूज हे ते आपला आवाज येत होता, पण जेव्हा तू येऊन तुझं नाव सांगितलंस आणि तू काय सादर करणार आहे, ज्या आवाजात सांगितलंस, ज्या कॉन्फिडन्सने सांगितलंस, बघून पिन ड्रॉप सायलेन्स होता. माझा परफॉर्मन्स अख्खा 3-3.5 मिनटं जो काही होता चिडीचूप सगळ्यांनी बघितला. सो तो म्हणतात तुझ्यात ती पॉवर आहे. सो मला असं वाटतं ही स्पर्धा तर तू करच, हा पॅच कर, पहिली दुसरी कितवी येशील मला माहीत नाही, पण तू एकांकिका स्पर्धा करायला ये. आमच्यावर ग्रुप आहे, तिथे आम्ही एकांकिका करतो. म्हटलं ओके, मग मी गेले. सो एकांकिकांमधलं ऑडिशन एक वेगळं असतं, पण ते मी इथेच पार केलं आणि मी डायरेक्ट तिकडे गेले. आणि त्यांची एकांकिका ऑलरेडी एक सुरू होती. ओके. आणि त्यात एक मुलाचं कॅरेक्टर होतं, म्हणजे मी बघत होते मी रोज, आणि एक मुलगा आलाच नाही आणि 4 दिवसांवर स्पर्धा होती आणि तो रोल होता दिग्दर्शकाचा. म्हणजे त्या नाटकात एक नाटक सुरू असतं, त्यातला दिग्दर्शक. ओके. तर मी म्हटलं मी करू, आणि मी तेव्हा फुल मिलिटरी स्कूलमधनं आल्यामुळे टॉम बॉय आणि असं सगळं. तर तो म्हणाला की मुलाचा रोल असला तरी म्हणजे तू मुलगीच आहेस. तर म्हटलं का दिग्दर्शिका नसतात का, आणि हा कुठून येतो मला कधी कधी हा कॉन्फिडन्स कळत नाही, मी नडते कोणाला. म्हटलं का दिग्दर्शिका नसतात का, मला करू तर ते मी ऑडिशन देते. तर म्हणाला हा बाई कर. तेव्हा मी केलं, आणि मी त्याला जे काही 4-5 दिवस हेरलो होतं, तो कसं वागतो, तो कसं करतो वगैरे. सो मी त्याला कॉपी केलं आणि ते गेलं, आणि ते त्याला ऑब्व्हियसली कळलं की मी त्याला कॉपी केलं, पण त्याला ते आवडलं आणि तो म्हणाला ओके तू कर. आणि मग 4-5 दिवसात जे काही पॉलिश करून गोष्टी बसवल्या आणि ते पहिली राऊंड तशी पार केली, मी परफॉर्म केलं. आणि मग चांगला सेकंड राऊंडसाठी मध्ये स्पेस होता एक 10 दिवसांचा वगैरे, मग त्यात आणखीन ग्रूम केलं, छान केलं. आणि एक 7 मिनिटाचाच रोल वगैरे होता, कोणाला वाटलंही नव्हतं की त्या रोलसाठी मला अभिनेत्री मिळेल. आणि भवन्सची एक कॉपवूड नावाची स्पर्धा असते, त्याच्यात मला माझं पहिलं 11वीत असताना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालं. 11वीत असताना पहिल्याच एकांकिकेत, पहिल्याच स्पर्धेत. आणि तेही मी काय म्हणतात की 7 मिनिटाच्या रोल, असं नाही की ती लीड होती त्या एकांकिकेची. नॉट फॉर सेल असं त्या एकांकिकेचं नाव होतं, आणि नॉट फॉर सेल आम्ही केली होती. सो त्या एकांकिकेसाठी मला मराठीतनं तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळालंच, पण त्यात आणखीन पुढची एक मेगा फायनल असते, ज्याच्यात सगळ्या भाषांच्या स्पर्धा असतात, ज्याच्यात संस्कृत, इंग्लिश, हिंदी आणि अशा सगळ्या भाषा असतात, आणि मराठी त्यातली एक भाषा. तर त्या ओव्हरऑल भाषांमधनं सुद्धा मला अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं, मुन्शी शिल्ड. आणि असं 2दा झालंय माझ्या बरोबर. तर ही 2004ची गोष्ट, आणि सेम 2007ला पण सेम रिपीट झालं. त्यावर माझ्या अगेन्स्ट
होता आणि तेव्हा एक किस्सा पण झाला होता स्पृहा आणि माझ्या बाबतीत. सो स्पृहा मला फार आवडते अभिनेत्री म्हणून मी गमभनापासून तिचं काम पाहिलेलं आहे. आणि सेम मला आम्ही तेव्हा हिस्ट्री ऑफ लिजंड्स नावाची एकांकिका केलेली आणि तिने हिंदीतनं पण एक केलेली आणि इंग्लिशमधनं सँटा नावाची एक एकांकिका केली होती. सो मला मराठी एक और मैयत. सो तिने पण 2 केलेल्या, मी पण मराठीतनं केलेली. सो मला पण मराठीतलं अभिनेत्री मिळालेलं, तिला इंग्लिशमधलं अभिनेत्री मिळालं होतं. आणि आता आम्ही फायनलसाठी तिची इंग्लिश एकांकिका माझी मराठी एकांकिका अशा समोरासमोर आलेलं. तर जजेस मुंशीच विचारायला बोलले की हिने ऑलरेडी एक अभिनेत्री घेतलंय. सो रुईयावाल्यांना असं वाटलं की स्पृहाला मिळालंय, तर ते फुल जल्लोष करायला लागले हे ते. तर आम्ही गप्प बसलो, मला असं झालं गप्प बसा, असं गेलं तिकडे टाळ्या आणि डायरेक्ट महर्षी दयानंद महाविद्यालय. आमच्या मुलांनी रुईयाच्या मुलांना एवढं चिडवलंय मला असं बास आता. त्यांना असं हे झालं की बाई आमच्याकडे, बापरे तो किस्सा मी कधीच विसरणार नाही. आणि सॉरी मग तशी मैत्री झाली रुईयाच्या सगळ्या टीम बरोबर पण, बॅच बरोबर पण. आणि नंतर पुढच्याच वर्षी मी रुईयात ऍडमिशन घेतलं. कारण मी पुढच्या वर्षी अनन्या केलं होतं आणि त्यात मला स्पृहाचं काम आवडलं, ती एकांकिका आवडली. आणि मला असं झालं की, आणि मी ऍक्टर म्हणून तेव्हापासून जसं थोडं एक्सप्लोरिंग होते, तर मला असं झालं मला ह्या स्कूलमधल्या पण एकांकिका शिकायच्या आहेत. आमचं स्कूलिंग वेगळं होतं MDचं. तर म्हटलं मला इथे जाऊन ह्यांचं बॅकस्टेज बघायचंय, इथली प्रोसेस अनुभवायचे, इथले ऍक्टर्स कसे तयार होतात ते बघायचंय. म्हणून मग मी पुढच्या वर्षी 1 वर्षासाठी रुईयात आले होते. ओके. आणि मग तिकडच्या काय आठवणी आहेत, म्हणजे MDचा तर असा भरपूर मॉब आणि असं फुल एनर्जी वगैरे अशा सगळ्या आठवणी. आणि मग रुईयात आल्यानंतर काय बदल जाणवले का त्याच्यामध्ये? खूप बदल जाणवले. मी तर रडत माझ्या मित्रांना फोन केला, मी आनंद अश्रू दे, अरे इकडे यांना खायला केळी येतात, यांना कॉफी आणि बिस्किटचे पुढे येतात अरे. अरे यांना ऑडी आहे परफॉर्म करायला. सो मला असं वाटतं आम्ही ना असे खूप, आणि आत्ता आम्हाला प्रूफ करण्यासाठी खूप काळ गेला, कारण MDत खूप काळ काही चालू नव्हतं. आणि तेव्हा रुईया, रुपारेल ह्या कॉलेजेसचा राज होता. आणि आता MDला कोणी बीट नाही करू शकत, नो वन इज देअर. तर तो काळ असा होता की आम्ही नाटकासाठी एवढं बजेट दिलं जावं का वगैरे वगैरे हा काळ होता. आणि मग आम्ही सतत पारितोषिकं मिळवायला लागलो, जिंकायला लागलो. मग कॉलेजचं आमच्याविषयीचं प्रेम वाढलं आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग त्याच्यानंतर आम्हालाही उत्तम बजेट्समध्ये काम, तरी आम्ही वर कॉलेजच्या शेडमध्ये काम करायचो. आणि आम्हाला असं काय म्हणतात, आम्ही जिहाद ट्रेनिंग म्हणायचो, पण ते चुकीचं आहे. आम्हाला ऊन लागायचं, आम्हाला सगळे पावसाळे कळायचे, सगळे ऋतू कळायचे काम करता करता. आणि तहानभूक हरपून वगैरे आम्ही असं ह्या झोनमध्ये काम करायचो MDमध्ये. त्यामुळे इथे असं खूप लॅविश ट्रीटमेंट, असं 5 स्टार मला असं झेपतच नव्हतं. मला इथं नाही काम करता येते, मला असं थोडंसं काहीतरी असं मातीतलं पाहिजे. तर तो झोन माझा तसा होता. त्यामुळे मला असं थोडंसं कल्चरल डिफरन्स पण जाणवला. आणि मला असं वाटतं की MDमधली मुलं अशी खूप अशी खुल्या स्वभावाची आणि काय वाटेल ते बोल खरी आणि अशी झोन. आणि इथे खूप सोफिस्टिकेटेड. माझं म्हणणं असं आहे, माझं मत हे आहे आणि आमचे डिफरन्सेस आणि ऑल. आणि मला असं ओके ते मला असं थोडंसं जरा तिथे रुळायला आणि ऍक्सेप्ट करायला. कारण मी पण थोडीशी अशी मला जे वाटतं ते मी बोलते, मग मी ह्याचा फार विचार करत बसत नाही. हां, मी ऑब्व्हियसली रिस्पेक्ट ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण खरं बोलणं ह्याच्याकडे माझा ओघ जास्त, किंवा मला काय वाटतं हे बोलणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. जे थोडंसं तिथे फिल्टर्ड बोललं जायचं प्रत्येकामध्ये. आणि मला असं वाटतं ते ह्या प्रोफेशनची गरज आहे आणि त्याची तयारी थोडीशी रुईयात झाली असं म्हणायला हरकत नाही. सॉरी, खूप कॅन्डिड पण गरजेचं आहे. ओके. मी ज्यासाठी रुईयात आले होते ते घडलं नाही या वर्षी. पुन्हा माझ्या MD कॉलेजमध्ये गेले आणि बरं झालं मी गेले, कारण त्याच्यानंतर गिरगाव, भाया दादर आणि थरारली वीट आणि सायलेंट स्क्रीम अशा 3 एकांकिका, सुंदर एकांकिका मी पुन्हा एकदा MD कडनं परफॉर्म करू शकते. ओके, बर.
आणि जसं तू कॉलेजमधला पहिला एक्सपिरियन्स सांगितलास ऑडिशनचा कसा होता आणि प्रोफेशनल लेवलला जेव्हा पहिल्यांदा ऑडिशन द्यायला गेलीस तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? मी आधी ना खूप घाबरायचे ऑडिशन्सना आणि आता मला इतकं आवडतं ऑडिशन्स द्यायला, कारण मला असं वाटतं की मला जे वाटतं त्यांनी जे काही ब्रीफ दिलेले असतं त्याच्यानुसार मी बिनधास्त परफॉर्म करते आणि मला पुढे काय होणार नाही होणार याचं कधी म्हणणंच नसतं माझं काही. जे काही होणार आहे ते इट्स फाईन, फक्त ते रिस्पेक्टफुली व्हावं एवढंच माझं म्हणणं असतं की एखाद्या आर्टिस्टने वेळ देऊन काहीतरी केलंय त्याचा त्याला फीडबॅक तरी द्यावा की तुमचं होऊ शकत नाही, ही कारण आहेत, बस माझं एवढंच म्हणणं असतं. कारण आपल्याला पण त्यातनं शिकता येतं ना, अरे ह्यांच्या दृष्टिकोनातनं माझं हे बरोबर नाही तर अच्छा नेक्स्ट टाइम मला काय करता यायला. तुम्ही काही विदाऊट रिझनच देणार नाही, काहींचा तर फोनही येत नाही. सो ते मला रिजेक्शनचं वाईट नाही वाटतं, रिजेक्शन पॅटर्न्स आणि जो डिसरिस्पेक्ट मिळतो त्याचं मला वाईट वाटतं. आणि ते जे इंडस्ट्रीत आहेच मला असं वाटतं त्यातली काहीच माणसं खूप रिस्पेक्टफुली तुम्हाला नाही म्हणतात, त्यामुळे नाही रिसीव्ह करणं पण छान वाटतं आणि आपण ते पॉझिटिव्हली घेऊन आपण ग्रो होतो. सो मला असं वाटतं काही रिजेक्शन्स छान असतात आणि ती व्हावीत, त्याच्याशिवाय काही मजाच नाही आयुष्यात, सगळ्यातच काही सिलेक्ट व्हायचं. सो हा म्हणजे तर पहिलं ऑडिशन मला असं वाटतं मी स्कूलच्या दरम्यानच काहीतरी द्यायला सुरुवात केलेली अशा सिरियल्ससाठी वगैरे. ते मला खूप भीती वाटायची, मग मी आईला अजून नाही आई पोटात दुखतं वगैरे अशी काहीतरी कारण द्यायचे, आई नको वगैरे वगैरे, आधी खूप घाबरायचे. मग आईला कळलं की हिला काही आत्ता त्याच्यात रस नाही वाटत आहे म्हणून ते थोडं कमी केलं. मग नंतर एकांकिका स्पर्धा सुरू होत्या त्याच्या दरम्यान मी द्यायला सुरुवात केली होती सिरियलचं ऑडिशन, हे ऑडिशन ते ऑडिशन. सो मला वाटायचं स्पर्धा नाहीये त्या दिवशी आणि ऑडिशन असेल तर मी जायचं, स्पर्धा सुरू आहे किंवा काहीतरी प्रोसेस सुरू आहे आणि ऑडिशन आले तर मी द्यायचे नाही. सो असं काहीतरी माझा झोन होता तेव्हा. आणि मग नंतर कळलं की येस ऑडिशन ही छान गोष्ट आहे, आपण यूज टू व्हायला पाहिजे. सो मग नंतर मालिकांच्या इतक्या असंख्य ऑडिशन्स दिल्या की आणि मग रिजेक्शन्स पण सहन केले आणि जे काय सगळं, त्यामुळे मी एवढी यूज टू झाले की मी असं जायचं ऑडिशन घरी देऊन यायचं. आणि एक ऑडिशन मला कायम आयुष्यात लक्षात राहील की नांदा सौख्यभरे जी मालिका आहे त्याचं ऑडिशन मी जातच नव्हते. तर जी होती ऑडिशन घेणारी ती म्हणाली की अगं ह्या चॅनलसाठी आणि नायिकेसाठी तू यावंच अशी माझी अपेक्षा. तर म्हटलं ठीक आहे मी येते. मी आले, ऑडिशन दिलं, झालं आणि मी घरी गेले. चिल्ल होते, नाही होणार आहे याच झोन मध्ये होते, कारण आधी माझं कधी नेहमी फायनल टू रिजेक्शन हे काही कारण जे काय असेल, त्यामुळे मी चिल्ल होते. गेले ऑडिशन दिलं आणि घरी आले. आणि काही दिवसांनी फोन आला तू सिलेक्टेड आहेस. म्हटलं नेक्स्ट राऊंडसाठी नाही मालिकेसाठी, म्हटलं हिरोईन म्हणून. तर ते म्हणे हो. म्हटलं पण मग आता एक लुक टेस्ट असेल ना. नाही जनरल एक हिरो सिलेक्ट झालाय, हिरोईन सिलेक्ट झाली, तुमच्या दोघांची एक टेस्ट एकत्र घ्यायची. अच्छा मग त्याच्यानंतर ठरणार मी होणार का नाही. नाही सिलेक्ट झाली. मला ते क्वचितच पडत होतं की एका ऑडिशन मध्ये माझं सिलेक्शन झालंय. मला असं वाटतं तो जो फिअरलेसनेस होता तो वर्क झाला असेल त्या ऑडिशन मध्ये, कारण त्यात ते कॅरेक्टर तसं होतं की ते खरं बोलणारं होतं, बिंदास बोलणारं, तरी नम्र आणि छान आणि टिपिकल डेली सोप हिरोईन असते तशी असं मिक्सचर होतं. सोशिकाने तसं नव्हतं, त्यामुळे कुठेतरी ते मे बी माझा स्वभाव आणि ते सगळं असं मिक्सचर होऊन छान ऑडिशन मे बी झालं असेल. आणि देवाची माझ्या तेव्हा कृपा असेल की बाई तू आता रेडी आहेस नायिका म्हणून काम करण्यासाठी तर कर. सो ते असेल. सो ते ऑडिशन मी असं जाऊन दिलं होतं आणि ते झालं. मग काय प्रेशरच नव्हतं घेतलं मी. सो मला असं वाटतं प्रेशर नसताना केलेलं काम आणखीन जास्त कमाल होतं, एन्जॉय केलेलं काम जास्त छान वाटतं. ओके, आता तू सिरियल केली आहेस, नाटकं केली आहेस, म्हणजे व्यावसायिक नाटकं केलेली आहेस, मूवीज सुद्धा केलेल्या आहेस, तर तुझं आवडतं माध्यम काय किंवा जिकडे तू फार कम्फर्टेबल असतेस आणि एकदम असं इझिली म्हणजे हे मला खूप करायला आवडतंय अशा झोन मध्ये? आता मला वाटतं की बऱ्यापैकी लोकांना ह्याचं उत्तर माहिती आहे, कारण मी बऱ्यापैकी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये हे बोललेले आहे की नाटक मला सगळ्यात जास्त आवडतं. मी नाटकवाली आहे, नाटक वेडी आहे. सो हा सगळा झोन माझा आहेच. आणि नाटकात मी खूप काळ काम करते, एकांकिका स्पर्धा केल्या आहेत, प्रायोगिक नाटकं केली आहेत, व्यावसायिक. सो त्याच्याशी माझ्या आईशी जितकं नाटकं घट्ट असतं तसं तिथे. सो मी एकदम सेफ फील करते. आणि जसं मी तुला म्हणाले की जिथे मला प्रेशर नसतं तिकडे मी मे बी जास्त कमाल काम करते. सो मे बी म्हणून नाटकातलं माझं काम मला असं वाटतं इतर कामांपेक्षा उजवं असतं किंवा ते पाहायला लोक आतुर असतात किंवा ते कॉम्बिनेशन माझं जास्त आवडतं. आणि तेच माझं आता स्क्रीन
बाबतीत व्हावं अशी खूप इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्याच्याबद्दल प्रोसेस सुरू आहे. सो ते होईल, कारण आता तेही चित्रपट काही करून करून मला त्यातली पण गंमत कळलीये किंवा ते पण छान वाटायला लागलंय. पण येस, कम्फर्ट झोन नाटक एनी टाइम. आणि अनन्याचे किस्से काय कसे आहेत? म्हणजे प्रेक्षकांनी तर भरपूर प्रेम केलेलं आहे तुझ्यावर. आम्ही सगळ्यांनी भरपूर प्रेम केलं अनन्या म्हणून तुझ्यावरती. पण अनन्या आता आपण 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये बघितलं, म्हणजे एकांकिकाही बघितलीये, व्यावसायिक नाटक बघितलंय आणि मूवी पण बघितलंय. पण तू त्या मधल्या टप्प्यात होतीस असं आपण म्हणूया. तर म्हणजे त्यावेळेचे तुझे एक्सपिरियन्स कसे होते, की प्रेक्षकांनी ते नाटक कसं स्वीकारलं, तू अनन्या कशी स्वीकारलीस बेसिकली? मी आधी तर एकांकिका पाहिली होती, त्यामुळे हे कॅरेक्टर ज्या वर्षी आलं होतं एकांकिकेत, तेव्हा प्रत्येक अभिनेत्रीला असं वाटलेलं अशी भूमिका आपल्या वाट्याला कधी येणार, असं प्रत्येकीला वाटून गेलं होतं. आणि प्रत्येकीला स्पृहाचा हेवा वाटत होता की यार हिच्या नशिबात ही आली आणि ही कमाल काम करते ह्या एकांकिकेत. त्यामुळे कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड होते, याचं कधीतरी काहीतरी होईल नाही होईल आपल्याला काहीच माहित नव्हतं. पण 9-10 वर्षांपूर्वी ती गोष्ट झाली होती, 2009च्या आसपास. आणि तेव्हा मी असं युनिव्हर्सला मेसेज सोडला होता की भाई असं एक कमाल कॅरेक्टर माझ्या वाट्याला कधीतरी दे. देवाने ऐकलं, हे ह्याच्यासारखं कशाला, हेच घे असं काही. 2017ला माझ्याकडे ते आलं आणि त्याच्यासाठी मला ऑडिशन द्यावं लागलं. आणि प्रताप सरांनी माझं ऑलरेडी काम पाहिलेलं आहे, पण त्यांना माझ्यात अनन्या दिसतच नव्हती. ते म्हणाले मी तुला बोलवलं असतं की मला तुझ्यात अनन्या, मला दिसतच नाही तुझ्यात अनन्या. त्यांच्या डोक्यात त्यांची एक अनन्या होती जी स्पृहाशी जवळपास जाणारी ऑब्व्हियसली होती, कारण ते तसं शोधत होते. पण माझ्या डोक्यात असं होतं की काही गरजेचं नाहीये, अनन्या हे कॅरेक्टरच इतकं स्ट्रॉंग आहे की त्याच्यासाठी फक्त मेहनत आणि खरं काम करणारी अभिनेत्री हवी. मग कोणी असू दे, मी नाही म्हणत आहे, मी कोणीही जे डेडिकेशनने आणि खरं ऑनेस्टली परफॉर्म करू शकेल अनन्या, अशी कोणीतरी अभिनेत्री तिथे गरजेची आहे. मग ती कशी दिसते, कशी हसते आणि कशी वागते वगैरे ते दुय्यम गोष्ट आहेत असं मला वाटत होतं. तर मग मी म्हटलं सर मी ऑडिशन देते. मग मी ऑडिशन दिलं आणि ते असं बोलता बोलता म्हणाले की माझ्या डोक्यात आहे की ती ह्या वेळेला पायाने चादरीची घडी करेल असं माझ्या डोक्यात आहे वगैरे. मग मी घरी गेले, एक चादर काढली, असं एक घडी करतानाचा व्हिडिओ काढला आणि पाठवून दिला त्यांना ऑडिशन स्वरूप म्हणून माझा. तर त्यांना कुठेतरी तिथे कॉन्फिडन्स आला की अजून तालीम सुरू पण नाही झाली, ही सिलेक्टही नाही झाली आणि तिला घेते किंवा हिला ज्या पॅशनने हा रोल करायचा आहे. बरं, ही भूमिका त्यांनी इतर अभिनेत्रींना पण विचारली होती, पण ते कमर्शियली इतकं सस्टेन फिजिकली करणं शक्य आहे का हे ते, आणि त्यांचे जे काही हे असतील त्याच्यामुळे कुणी करायला तयार नव्हतं. आणि मी समोरून इतके मी करते सर, ह्या झोनमध्ये मी होते. सो म्हणून मग ते माझ्या वाट्याला आलं लकीली. आणि प्रोसेसही उत्तम होती. जसं मी तुला म्हटलं मिलिटरी स्कूलची असल्यामुळे, MD कॉलेजमधनं तयार झाल्यामुळे मला या फिजिकल गोष्टींची कधी भीतीच नाही वाटली. म्हणजे सगळे म्हणतात तुला कधी प्रयोगात हे पडेल का, होईल का नाही, हे कधी टेन्शन नाही का आलं. तर म्हटलं नाही, मी 1-1.5 महिना मला इतकं घासून प्रॅक्टिस केली आहे की मला माहिती आहे काहीही झालं तरी मी हे काहीतरी याचं करणार, पण बाहेर कळू देणार नाही की हे घडलंय. बरोबर. त्यामुळे जर नाटकात 10 गोष्टी असतील तर मी 50-60 गोष्टी पायाने उचलून पाहिल्यात. वेरियस सुईत धागा गाळण्यापासून मी सगळं करून पाहिलंय. तर मी इतक्या गोष्टीला रेडी केलंय की माझ्यासाठी पायाने लिहिणं पण सोपं झालं होतं. मी अनन्या अख्खं लिहू शकत होते, त्यामुळे लिहिणं सोपं झालं होतं. केस विंचरायचा पॉइंट मी सरांना सांगितलं की सर मला असं वाटतं की हिने पायाने केस विंचरावे. ती म्हणे कशी विंचरेल. तर म्हटलं सर मला एक 3-4 दिवस द्या, मी काहीतरी हे करे. मी वेरियस फण्या आणून ठेवल्या, कुठल्या फणीने विंचरल्यावर छान दिसते, ते आर्टिस्टिक पण दिसलं पाहिजे, मेसी नाही वाटलं पाहिजे, त्यात पण एक लय पाहिजे. तर म्हणून मी वेरियस फण्या आणून ठेवल्या की कुठल्या फणीने विंचरल्यावर छान वाटते, कुठलीने आणखीन जास्त अट्रॅक्टिव्ह होते किंवा छान केस असे झुपकेदार विंचरल्यासारखं वाटतंय. सो मग मी ती एक फणी सिलेक्ट केली, पुन्हा तालमीला घेऊन दाखवलं. सर म्हणाले अरे वा उत्तम. तर मग म्हटलं सर मग आपण असं करूया का, जेव्हा तिचे पहिल्यांदा हात जातात तेव्हा तिची मैत्रीण तिचे केस विंचरते असं पण दाखव आणि नंतर ती विंचरते स्वतः. सो तो एक हे मिळेल. सो मी इतकी इन झाले होते की मी गोष्टी शोधून सांगत होते, कारण मी खूप व्हिडिओज पाहिले. तर सगळ्या ह्याच्यात लिहिण्याचे व्हिडिओज होते ह्याचे, पण केस विंचरण्याचा व्हिडिओ मला कुठे सापडतच नव्हता. म्हणून म्हटलं सर मला केस विंचरायचं. अच्छा. सो मी इतकी इन झाले होते त्या रोलमध्ये आणि मला खूप मजा आली त्या कॅरेक्टर करताना. इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. आणि स्पृहा, मी आणि ऋता, मी तिघी लकी आहोत की आमच्या वाट्याला ही भूमिका आलेली आहे.
आणि मी जास्त लकी आहे कारण अनन्या माझ्या बरोबर खूप काळ होती. मी तिच्या प्रयोग करू शकते. स्पृहाने कमी प्रयोग केले आहेत. फिल्मचं शूट 1-1.5 महिन्याच होता. मी 5 वर्ष त्या अनन्या बरोबर घालवले. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की अनन्याचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. सॉरी. नाही पण कमाल. जसा हा अनन्याचा रोल होता की तुला तो स्पृहाचा बघता क्षणी वाटलं होतं की यार आपल्याला असा काहीतरी रोल मिळायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त अजून असे काही रोल आहेत का की जे आपण ड्रीम रोल म्हणतो, तसं काही अजून आहे का डोक्यात की अशी काही कॅरेक्टर्स करायला आवडतील? मला पोलीस ऑफिसर किंवा आर्मी रिलेटेड काहीतरी किंवा असं काहीतरी सोल्जर रिलेटेड काहीही किंवा पॅट्रिऑटिक काहीही करायला खूप आवडेल मला. गन्स आणि खरे घोडे, हे घोडे, सगळे घोडे आवडतात. त्यामुळे ते ऍक्शन बेस्ड पण करायला आवडेल किंवा खूप ग्रे कॅरेक्टर करायला आवडेल की ते सिरियल किलरच आहे असं काहीतरी, किंवा खूप काहीतरी ग्रे, आता मला सुचत नाही पण काहीतरी ग्रे जे टिपिकल हिरोईन रोल्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीही. मला काही करायला आवडेल जे मी नाहीये त्यातलं मला काही करायला आवडेल. म्हणजे ती स्वतःवरती प्रयोग करून घ्यायला तयार आहे. आणि मला आवडतं. म्हणजे सगळे म्हणतात, काही जण म्हणतात की मी कन्व्हेन्शनल हिरोईन सारखी दिसत नाही. म्हटलं उत्तम आहे, मी काही दिसू शकते. बरोबर. कारण तुझ्याकडे ऑप्शन्स खूप राहतात समोर भरपूर. आता म्हणजे आत्ताचा जर ट्रेंड बघितलास तू इंडस्ट्री मधला तर आपल्याला साधारण असं दिसतं की कुठलाही अभिनेता अभिनेत्री हे मल्टीटास्किंग आहेत असं आपल्याला दिसतं की म्हणजे जो अभिनय करतोय तो गातोय सुद्धा, किंवा तो कविता करतोय, किंवा एखाद्याला डान्स मध्ये तो माहीर आहे असं आपण म्हणूया. प्रत्येकाला अभिनयाच्या व्यतिरिक्त वेगळं वेगळं काही काय करायचं असतं किंवा ते करत असतात. तर तसं तुझं काय? मला रायफल शूटिंग खूप आवडतं आणि माझी इच्छा आहे की मी नंतर काही काळानंतर एक वेळ असेल तेव्हा मी त्याचा व्यवस्थित कोर्मे मिलिटरी स्कूलमध्ये ट्रेनिंग घेतलंच आहे, पण इथे येऊन आता त्याचं मी मध्ये आर्चरी क्लास पण लावलेला. सो ह्या झोनच्या गोष्टी मला खूप आवडतं. हॉर्स रायडिंग करायला खूप आवडतं. पण रायफल शूटिंगचं काहीतरी स्पर्धात्मक काहीतरी नंतर काही काळानंतर मी स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करावं असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी आधी तयारी करावी असंही मला वाटतं. सो ते बघू कधी शक्य होईल, पण माझी ते करायची इच्छा आहे. पुन्हा मला दिग्दर्शन करायची इच्छा आहे, पण मी अजून तितकी तयार नाही किंवा तसा विचारही केला नाही. पण एक आत कुठेतरी किडायचा, ऍटलिस्ट मी असोसिएट म्हणून तरी कोणाला तरी कधीतरी काम करायची तर खूपच इच्छा आहे. बाकी भरतनाट्यम मी शिकलेले आहे त्यामुळे मला डान्स विषयी पण आस्था आहे, आवड आहे. पण ऍक्टिंग माझं कोर आहे त्यामुळे मला असं वाटतं ते मी एंडपर्यंत करत राहीन. बाकी मला अशा कुकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मला जेवण बनवून लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं. त्यामुळे माझ्याकडे कोणी येत असेल तर मग माझं मी तुझ्यासाठी हे बनवू का, ते बनवू का, मग मी हे बनवते, मग ते बनवते. किंवा पार्ट्या असतील घरात, काही ग्रुप जमणार असेल तर मी ऑन असते फुल. मी आज हे बनवते, मग मी ती डिश ट्राय करते, मग मी बिर्याणी करते. सो मला लोकांना बोलवून खाऊ घालायला विशेष आवडतं आणि मला त्यात खूप आनंद मिळतो. बरं, तू मध्ये वेबसिरीज पण केल्यास तर त्या वेबसिरीज मधलं तुझं जे कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टर बद्दल किंवा त्या एक्सपिरियन्स बद्दल काय सांगशील? वेबसिरीज हे माध्यम खूप छान आहे आणि वेगळं आहे आणि मला असं वाटतं की त्यात स्टिरियोटाईप मोडता येतात. त्यामुळे कॅरेक्टर म्हणून बघता येतं किंवा नायक नायिकेपेक्षा पण बाजूच्या कॅरेक्टर्सना पण वेटेज असतं, त्यांना पण ग्राफ असतो आणि त्यांची पण एक स्टोरी असते किंवा त्यांनाही परफॉर्म करायला मिळतील असे सीन्स असतात. फिल्ममध्ये काय होतं, सबऑर्डिनेट कॅरेक्टर्स असतात किंवा त्यांच्या वाट्याला 1-2 सीन असतात. पण वेबसिरीजमध्ये जी काही अख्खी कास्ट असेल त्या प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी येऊ शकतं, असं एवढी स्पेस असते कारण खूप एपिसोड्स करू शकतो. सो मला असं वाटतं की ते माध्यम छान आहे एखादी गोष्ट आणखीन फुलवून सांगण्यासाठी आणि स्टिरियोटाईप मोडून सांगण्यासाठी किंवा जे काही फिल्टर्स लावून सांगावं लागतं ते विदाऊट फिल्टर सांगण्यासाठीची खूप. आणि मी रमते वेबसिरीज पाहण्यात, सो मी खूप पाहते सिरीज. मला खूप आवडतं सिरीज हे माध्यम. तर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला जितकं आवडतं तितकंच TV समोर बसून मला सिरीज पाहायला पण आवडतं. तुझ्या कॅरेक्टरबद्दल सांग ना. आणि त्या वेबसिरीजसाठी जी काही कॅरेक्टर्स केली होती. आत्ता मी मध्ये एक अथांग नावाची वेबसिरीज केली, ती पिरियॉडिक होती आणि मला
आणि जे म्हटलं की मला त्यात फार सीन्स नव्हते, 3-4 सीन्स होते आणि त्यातले 2 सीन्स होते जे वाचले आणि मला असं झालं की हे मला परफॉर्म करायचे आहेत, हे लक्षात राहू शकतील लोकांचे, किंवा हे 2 जरी सीन्स असतील तरी मी माझा मार्क बनवू शकते या सिरीजमध्ये की ऋतुजा बागवेने काम केलं. ओके. सो म्हणून मी ते स्वीकारलं होतं आणि ते तसंच झालंच हे माझ्या डोक्यात होतं. लोकांना खूप ज्यांनी सिरीज पाहिली माझ्या कामाचं कौतुक केलं आणि त्या अटायरमध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये खूप मी छान दिसतही होते आणि परफॉर्म आणि त्याच्यात एक सीन होतं ज्यात बोलायचं काहीच नव्हतं, त्यात डोळेच वापरायचे होते, डोळ्यांनी एक्सप्रेस करायचं होतं. सो मला तो खूप आवडला किंवा मला असं वाटलं की हे माझ्यात जे प्लस पॉईंट आहे, मला असं वाटतं माझे डोळे बोलके आहे किंवा इतर सगळ्यांनी मला तशी कॉम्प्लिमेंट दिल्यामुळे मला असं वाटलं की ह्या सीनमध्ये मला त्याचा वापर करता येईल किंवा एक्सप्लोअर करता येईल आणखीन स्वतःला ॲक्टर म्हणून मग मी ती स्वीकारली होती आणि ते छान झालं होतं काम, असं लोक म्हणतात, माझं म्हणणं आहे. आणि आत्ता जी नवीन सिरीज येणार आहे त्याच्याविषयी मी आत्ता फार बोलणार नाही, पण त्यातही एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. म्हणजे माझी इच्छा तेच असते की मी आधी जे केलं त्याच्यापेक्षा काहीतरी थोडं का होईना काहीतरी वेगळं असावं. सो आहे ते त्या सिरीजमध्ये. ओके. आणि तू आता एकांकिकांपासून म्हण किंवा आत्ताच्या मूवीज वेबसिरीजपर्यंत खूप वेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स केली आहेस, तर त्यातलं कुठलं असं एखादं कॅरेक्टर की जे ऋतुजाशी सिमिलर आहे, असं कुठलं आहे का कॅरेक्टर? सिमिलर मला असं वाटतं मी नेहमी काय करते माहिती आहे का, कुठली एकांकी वगैरे पात्र किंवा नाटक किंवा जे काही प्रोडक्ट माझ्याकडे येईल त्या पात्राशी मी माझं काय मिळतं जुळतं हे आधी पॉईंट्स काढते आणि काय नाही आहे आपल्यात ते पण काढते. ओके. सो मला मेंटली आणि इमोशनली सोपं जातं ते कॅरेक्टर समजायला की हां ऑलरेडी माझ्यात ह्या गोष्टी आहेत, ह्या मला इन करायच्या आहेत पण तिच्या पद्धतीने, ह्या माझ्यात नाहीच आहेत, ह्या मला आणायच्या आहेत. सो मला असं वाटतं अनन्यातले काही गुण माझे आणि अनन्याचे मला थोडे सिमिलर वाटले काही अंशी. सो ती पण लढवई आहे, मी पण आहे, गिवअप ॲटिट्यूडने, सो तो माझ्यातही नाही आहे, किंवा सहन करण्याची ताकद पण आहे, पण जेव्हा उठायचं ठरवते तेव्हा पेटून उठते. सो ह्या काही तिच्याशी मिळत्या जुळत्या स्वभावातल्या गोष्टी आहेत. जसं स्वानंदी नावाचं कॅरेक्टर, तिला खरं बोलायला आवडायचं. आत्ता या जगात खूप खरं बोलणारी माणसं आवडत नाहीत लोकांना. सो मी आवडत नसेन कदाचित, पण मला त्याचा फरक नाही पडत, कारण मला शांत झोप लागते, कारण कोणाचाही डिसरिस्पेक्ट न करता खरं पोहोचवण्याची क्षमता माझ्यात आहे आणि मी ते करते. सो रिस्पेक्ट अजिबात करत नाही मी कधी कुणाचा, पण फेक वागणं खोटं वागणं मला नाही आवडत. सो ते मी टाळते माझ्या परीने सुद्धा जितकं शक्य असेल. तर ते स्वानंदीमधला तो एक हे समधागा मला मिळाला होता की तो खरेपणा डोळ्यात कसा आणायचा हा मला कळलं होतं की जे आपल्यात आहे तेच ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे. किंवा मी आत्ता लंडन मिसळ नावाचा एक सिनेमा केला होता, त्यात मी मुलगा बनून त्या हॉस्टेलमध्ये गपचूप फिरत असते आणि वगैरे वगैरे. मी टॉम्बॉय आहे बाय नेचर, सो मी तशीच आहे. सो तो पहिलं प्रोडक्ट असेल ज्यात मी बिंदास्त फिरत होते, मला काही इनिबिशन्सच ठेवायचे नव्हते, कारण अदर दॅन दॅट मला काम करताना मला स्वतःला सांगावं लागतं मुलीसारखं चालायचं आहे, मुलीसारखी हालचाल हवी, मुलीसारखं एक अदा हवी, मुलीसारखं एक सॉफ्टनेस हवा, हे सगळं मला ब्रेनला फीड करावं लागतं कुठलंही काम करताना. पण हे करताना मी आहे तसंच मला वागायचं होतं, त्यामुळे मी अत्यंत तो समधागा मिळाला. सो कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी सम मिळतं, मग ते स्वभावातलं तरी असेल नाही तर फिजिकॅलिटीमधलं तरी असेल. असं जो तू आत्ता मुद्दा म्हणालीस की मी अशी खूप ओपन आहे आणि मला खूप खरं बोलायला आवडतं वगैरे, पण ह्या गुणामुळे ना बऱ्याचदा म्हणजे बाहेर पण आणि विशेषतः इंडस्ट्रीमध्ये पण की फार तुमच्या जवळ कोणी येत नाही, फार तुमचे मित्रमैत्रिणी कोणी बनत नाही. तर तुझा काय एक्सपिरियन्स आहे? मला असं वाटतं की खरी माणसं शोधतात, त्यामुळे माझ्या आजूबाजूचे लोक आहेत माझ्याकडे, माझी माणसं आहेत जी जेन्युइन आहेत, ऑनेस्ट आहेत आणि ती खूप काळापासूनची आहेत. आणि मला खूप असं काय म्हणतात माणसांमध्ये राहायला आवडतच नाही. मला असं वाटतं की एक खरा माणूस पुरेसा असतो 10 खोट्या माणसांपेक्षा. सो मी चिल असते, मला असं काही वाटत नाही. आणि कधी काय होतं प्रोफेशनली काही गोष्टी मी असं नाही म्हणत की जे तसं वागतात फेक, जे चुकीचं आहे त्यांना ते योग्य वाटत असतं, त्यांना तसं वागायला आवडत असतं, त्यांनी तसं वागावं. ते मला जमत नाही म्हणून मी मागत नाही, मला जमलं असतं तर मे बी मी पण वागले असते, पण माझ्या चेहऱ्यावर कळतंच की मला आवडलं नाही आहे. तर मला खोटं सांगायची गरजच भासत नाही की हे मला आवडलं नाही, ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं सगळं. ओके.
स्वतःवरती प्रयोग तर भरपूर करायला लागतात, पण मग हे प्रयोग म्हणजे तू नेमकं काय करत असतेस? म्हणजे ऍक्टिंगच्या बद्दल असेल किंवा तुझ्या लुक्स बद्दल असेल किंवा तुला काय एक्झॅक्टली कॅरेक्टर करायचे त्या कॅरेक्टर्सचा अभ्यास असेल, तर एक्झॅक्टली काय तू स्वतःवरती प्रयोग करत असतेस एक अभिनेत्री म्हणून? एकतर प्रत्येक कॅरेक्टर वाईज ते बदलत जातं. जेव्हा मी नायिका म्हणून पहिल्यांदा आले नांदा चौखेभरे या मालिकेत, मला समजवायला खूप वेळ जात होता की मला तर नायिकेसारखं राहायचं. मला पंजाबी ड्रेस घालून वागायचं आहे, त्यात लाजायचे सीन्स आहे तिथे लाजायचं आहे, रोमॅन्टिक सीन्स असतील तिथे रोमॅन्स करायचा आहे. सो ह्या सगळ्या आणखीन जास्त फेमिनाईन व्हायचं आहे, आणखीन जास्त नाजूक व्हायचं आहे. सो ह्या गोष्टी मला आत्मसात कराव्या लागल्या होत्या ते काम करताना. किंवा कधी कधी मेंटल स्टेटस त्या कॅरेक्टरशी मॅच होत नाही. जसं आता अनन्यात एक सीन होता ज्याच्यात तिने ज्या माणसाने तिला दुःख दिलं आहे तो समोरासमोर आल्यानंतर ती त्याला माफ करते आणि निघून जाते डिसरिस्पेक्ट न करता. तर माझ्या ह्याच्याने असं होतं की 4 टोमणे तर मार. सो त्यावेळेला आपल्याला ऋतुजा वागवे म्हणून मला पटत नव्हतं, पण अनन्याकडनं ते शिकण्यासारखं होतं की हे खरं आहे, हे जास्त काइंड आणि छान आहे, जास्त स्ट्रॉंगपणाचं लक्षण ते आहे. सो माणूस म्हणून मी तिथे बदलले. सो आता मी आधी तशी होते, आता थोडीशी बदलली आहे काळानुरूप. सो माणूस म्हणून पण आपण कॅरेक्टर्सकडनं काही ना काहीतरी छोटं मोठं घेत असतो. आणि अभ्यास म्हणशील तर दिग्दर्शकाच्या डोक्यात ते पात्र काय आहे हे आधी पूर्णपणे समजून घ्यायला हवं, नाही तर प्रत्येकाला आपणच दिसत राहू. नाटकाच्या वेळचे असे काही लक्षात राहिलेले किस्से आहेत म्हणजे आपण स्टेजवरती मातीच खाल्ली एखाद्या वेळेला? नाही फार माती किंवा नाही किंवा काहीतरी टेक्निकल काही गोष्टींमुळे काही गोष्टींची गडबड झाली असेल, असं कधी काही झालंय? अरे झालंय ना, असं बरेचदा झालंय. आता अनन्यात काम करताना एका सीनला ती सादरीची घडी करायची, ती माझ्या इतक्या ह्याच्यात बसली होती की ते व्हायचं, पण एक दिवस काहीतरी झालेलं, ती काय सुटत होती, बसत नव्हती आणि मला 1 सेकंद आलं प्रेशर. म्हटलं आता, आणि प्रेशर कसल्याला, ती घडी होणार नाही याचं नाही, ती होणारच आहे ते मला माहिती आहे, पण म्युझिक आणि ह्याचं टायमिंग हलणार आहे. तर मी मनात फक्त म्हटलं, भुवड आमचा एक जो मित्र आहे, जो तुमचाही मित्र आहे रुईया कॉलेजमधला, तर तो ह्याच्यावर म्युझिकला असायचा आणि माहीत नाही त्याचं आणि माझं ट्युनिंग एकदम परफेक्ट बसलं होतं. त्याने म्युझिक पीस चालू असतानाच ॲडजस्ट केला आणि तो ॲडजस्ट झालेला मला कळला. मी लगेच एकदम चिल झाले आणि पुढच्या सेकंदाला ती घडी बसली नीट आणि अशी वर उचलून ठेवली. सो मला असं वाटतं फक्त आपण काम करताना एकटे महत्त्वाचे नसतो, आपले सहकलाकार, टेक्निशियन्स, हे टीमवर्क असतं. सो आज जर अनन्याचे 300 प्रयोग मी भारी करू शकले असेल असं जर लोकांचं म्हणणं असेल तर त्याचं सगळं श्रेय माझ्या अख्ख्या टीमचं आहे, कारण मिळून केला आहे आम्ही तो प्रयोग. आणि फनी किस्से म्हणजे तर एकदा सिद्धार्थ बोडके जो उत्तम ॲक्टर आहे आणि मला मजा येते त्याच्यावर काम करायला, तर त्याची एक डेली आहे ज्याच्यावरनं मी आजही रिक्षा फिरवते. त्या डेलीची सगळीकडे इतकी ती भयानक डेली होती, मला सहसा हसू येत नाही कोणी डेली टाकली किंवा डेली पडली कुणाची तर. पण त्याच्यानंतर मी कंट्रोलच करू शकले नाही की अशी डेली असूच शकत नाही, असं मला झालं. हे मेजर काहीतरी आहे. तर असं वाक्य होतं की असं काय जे माझ्या अनन्यासाठी इम्पॉसिबल आहे, असं त्याचं वाक्य होतं. आणि त्याच्यानंतर माझं वाक्य होतं आणि आला आणि सुरू केलं त्याने, असं काय चा अनन्या. म्हणजे मला काय टोटलच लागली नाही 1 सेकंड आणि मी हसले. असं झालं. आणि मला डेली टाकल्यानंतर अनन्या नॉर्मल बोलला तो शेवटचं, त्याच्यामुळे मला आणखीनच हसू आलं आणि त्यात तोही हसत होता. असं कसं यायचं अनन्या. आणि पुढचं वाक्य मी हसत घेतलं होतं, हेच नव्हतं होत. आणि इला ताई आल्या होत्या, इला भाटे आल्या होत्या आणि त्यांनी ऑलरेडी एकदा प्रयोग पाहिलेला आहे आणि अशा दीनानाथला, आणि दीनानाथचं ऑडियन्स अगदी जवळ आहे, कळतं कोण बसलंय पहिल्या दुसऱ्या रांगेत. तर त्या अशा खाली गेल्या होत्या हसत, कारण त्या माझ्या अशा आय लेवलवर आल्या होत्या. तर मला झालं की खूप मेजर डेली आहे आणि आम्ही खूप हसत होतो. आम्ही त्याच्यानंतर एक ब्लॅकआउट होतो, आम्ही ब्लॅकआउट होऊन त्याच्या पुढचा सीन होऊन कर्टन कॉल पर्यंत आम्ही हसत होतो. कर्टन कॉल झाल्यावरही आम्ही हसत होतो सगळे, इतकी ती मेजर सगळे गेले होते त्या डेलीला. आणि एकदा प्रमोद सरांचं एक वाक्य होतं की हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे, असं कधी कधी म्हणायचं, आणि कधी कधी ते म्हणायचं हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. ते त्यांच्यावर असायचं, ते त्या प्रयोगाचे त्यांना म्हणायचं. आणि एकदा येऊन म्हणाले हे मला अजिबात आपटलेलं नाही आहे.
सगळे उलटे. सर पण प्रमोद सर पण त्या वाक्य बोलले, त्यांना कळलं की आता आपण माती खाल्ली आहे. ते डायरेक्ट बाल्कनी जाऊन उलटे उभे राहिले. खालून ऑडियन्स, आणि मी तोपर्यंत पण ओके होते की ठीक आहे पडू शकते. खालून ऑडियन्स मधनं कोणीतरी म्हणाले, ते आपटले म्हणाले. त्याच्यावर मी गेले. आणि फुटीर मेंबर 2 होते आमच्याकडे, एक म्हणजे सिद्धार्थ बोडके आणि अनघा बगरे. अनघा बगरेकडे ते बघायचंच नाही कोणी, ती म्हणजे व्हायब्रेटच होत असते, एवढी असते ती. तर मला हेच नाही झालं, मी पण थोडीशी उलटी झाले. आणि त्याच्यानंतर जर आपलं वाक्य असेल ना तर आणखीन वाट लागते. त्यामुळे नशीब की माझं नव्हतं त्याच्यानंतरचं वाक्य, नाही तर माझी वाट लागली असते. आणि अनेकदा असं होतं ना की म्हणजे अनन्यासारखं नाटकाला खूप रिपीट ऑडियन्स असायचा, म्हणजे लोकांनी 4-4, 6-6, 10 वेळा वगैरे प्रयोग बघितलेत. आणि अशा एखाद्या ऑडियन्स मध्ये कोणी असेल आणि त्यांच्या समोर असं झालं तर, अगं मला हे कधी वाटलं की बारकाईने किती पाहत असतील. एक आजी होत्या, त्यात आय गेस दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा पाहत होत्या. तर त्या मला काय म्हणाले, आज तू उठताना राईट पायाने उठलीस. तर मला असं तर त्या म्हणाले, नाही तू ते नेहमी लेफ्ट पायाने उठतेस ना, आज उठताना तू आधी राईट पाय उचललास त्या गाण्यात. म्हटलं अच्छा, तुझ्याही लक्षात आली नव्हती ती गोष्ट. अनावधानाने उठले होते जे काही त्या दिवशी उठले होते. सो त्यांना तेवढंही लक्षात होतं की, कारण विदाऊट हात उठायचं, त्यामुळे त्यांचं माझ्याकडे अख्ख्या बॉडी पोस्टर्सवर आणि एवढं त्या ह्याच्याने बघायच्या त्या. किंवा मला मी जे करते हे खूप ग्रेसफुल दिसते हे भार्गवी चिरमुलेमुळे कळलं. ती स्वतः एक डान्सर आहे. सो ती मला म्हणाली की ऋतू तू ह्या सगळ्या गोष्टी करते खूप छान आहे, पण हे खूप ग्रेसफुल करतेस तू. तुझ्या त्या म्युझिकच्या टायमिंगवर तुझा केसांमधनं ते फिरणं किंवा तू चादर त्या टायमिंगवर झटकणं हे खूप आर्टिस्टिक वाटतं. असं ती म्हटल्यावर मला असं आलं की ओके, हे माझ्याकडनं घडते, हे मी पर्पजली नाही करत आहे, ते माझ्याकडनं होते. मे बी मी भरतनाट्यम माझ्या अंगात असल्यामुळे, रिदम आणि या सगळ्या गोष्टी माझ्या अंगात असल्यामुळे ते माझ्याकडनं होत होतं. ते मला माहीत नव्हतं की हे बाहेरून कारण नाटकात आपल्याला बाहेरून आपल्याला नाही पाहता येत, त्यामुळे मला कळत नव्हतं. मी फक्त ऑनेस्टली करत होते. मला जे वाटतं की मला ही बीट पकडायची आहे, मला ह्या बीटवर हे करायचं, ह्या बीटवर हे सोडायचं आहे, पण ते आर्टिस्टिक वाटतंय हे मला तिच्याकडनं कळलं. वा, क्या बात आहे. असे काही फॅनचे किस्से पण असतील ना फॅन्सचे, की असे घेऊन एखादं गिफ्ट मिळालं एखाद्या फॅनकडून, असं काही आठवत आहे? 2 किस्से. म्हणजे हे गिफ्ट म्हणजे आयुष्यात पुन्हा कधी मिळतील नाही मिळतील माहित नाही, पण हे माझ्या कायम स्मरणात राहतील. आणि जेव्हा मला कधी लो वाटेल तेव्हा असं मला हे गिफ्ट्स ना मला असं स्फूर्ती देऊन जातील. तर शिवाजी मंदिरचा प्रयोग होता, आणि शिवाजी मंदिरचा प्रयोग झाल्यानंतर मला एक कर्टन कॉल आम्ही घ्यायचो, तेव्हा एक रँडम एक चेक आला. चेकवर नाव नव्हतं, त्यांनी म्हणजे माझं नाव होतं पण कोणी दिलंय त्यांचं नाव नव्हतं. आणि 51,000 रुपयांचा चेक मला बक्षीस म्हणून दिलेला की माझं काम आवडलंय म्हणून. आणि मग मी नंतर विचारपूस केली कोणाचे वगैरे, मग मला ते कळलं. मग मी त्यांना फोन केला आणि मग म्हटलं थँक्यू, म्हटलं पण हे सर खूप मोठं गिफ्ट आहे, मी नाही घेऊ शकत. पण त्यांनी खूप इन्सिस्ट केलं. मग मी असं ठरवलं की मग मी त्यातले अर्धे पैसे डोनेट करेन. सो मी एक सैनिकांची एक संस्था आहे जे सैनिक लढताना किंवा दिव्यांग होतात नंतर, सो त्यांच्यासाठी काम करणारी एक संस्था आहे, त्यांना मी मग ते डोनेट केले. सो मला ते खूपच भारावून गेले की इतकी मोठी रक्कम कोणीतरी अशीच काम आवडले म्हणून मला देऊ केली. आणि कुठेही गाजावाजा न करता त्यांना नावही सांगावंचं नाही वाटलं. आणि एक म्हणजे भारतीताई मंगेशकर प्रयोगाला आल्या होत्या, आणि प्रयोग झाल्यानंतर सेम कर्टन कॉलला पाया पडायला गेलो. त्यांनी डायरेक्ट गळ्यातली सोन्याची चेन काढून गळ्यात घातली आणि मला म्हणाल्या, असं काम मी आधी कधीच कोणाचं पाहिलं नाही. सो हे क्षण मी विसरूच शकत नाही. म्हणजे मला तेव्हा ना असंही वाटत होतं की मी खरंच या सगळ्यासाठी पात्र आहे का, म्हणजे हे किती ह्यूज आहे किंवा किती छान आहे, किती मोठं मन आहे लोकांचं. इवन दीपाताई लागू आल्या होत्या, त्या मला हे म्हणाल्या की तुला सोन्याची चेन दिली असं कळलं, मला बघायचं होतं असं काय काम करते ही मुलगी, आज माझ्या गळ्यात असती तर मी पण नक्की दिली असती असं म्हणाल्या. सो मला तेही आता असं काही घडल्यावर मला डोक्यात आता मग हे व्हायला लागलं की हे श्लोक हे आता पाहायला येत आहेत की मग आणखीन रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे. सो मला आता आणखीन जास्त फोकस्ड होऊन प्रयोग करणं गरजेचं आहे. सो तो प्रवास कमाल होता. म्हणजे एक एकांकिका स्पर्धांचा प्रवास आणि अनन्याचा प्रवास हे आयुष्यातले 2 महत्त्वाचे प्रवास आहेत जे मला काय म्हणतात कायम स्मरणात राहणार आहे. तुझी आई पण लिहिते ना?
हो, आई लिहिते. आई आधी एक कॉलम रायटर म्हणून पण काम करायची एका वृत्तपत्रासाठी. सो ते गुण तिच्यात आहे. ती कविता करते, ती असं सगळं प्रवास वर्णन आणि वगैरे असं सगळं लिहिते. तर तिचा लिखाणात तसा कधी प्रयत्न करून बघितलायस का? नाही, ॲक्च्युली मला कधी असं लिखाणाने फॅसिनेट नाही केलं. मला खरं तर ते लोक दैवी वाटतात जे म्युझिक कंपोज करतात आणि जे लिहितात. आणि मला माहिती आहे मी दैवी नाही आहे, त्यामुळे मी त्या भानगडीत कधी पडलेच नाही. पण आत्ता आम्ही एक छायांकी नावाची वेबसिरीज यूट्यूब चॅनलसाठी करतो. माझा एक मित्र आहे धवल पोकडे, तर त्याचा एक करडी गाय नावाचा चॅनल आहे. तर त्याच्यावर आम्ही छायांकी नावाची एक सिरीज करतो ज्याच्यात शॅडो प्लेज असतात. तर त्यातली पहिली जी छायांकी होती ती मी लिहिली पण होती आणि डिरेक्ट पण केली होती. सो मला असं जे काहीतरी सुचतं थोडंसं फार ते मला करायला आवडतं. मी असं लिखाण करते असं मी क्लेम नाही करू शकत. ते मला आवडतं ते मी, किंवा मला हे माहिती आहे की कुणीतरी मला जर जर्म दिला किंवा विषय दिला किंवा काय दिलं तर मी ते फुलवू शकते, डेव्हलप करू शकते, पण मी जन्माला नाही घालू शकत अजून. सो ओके. हा, म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की मला यशोदा होऊ शकते मी. वा, देवकी नाही, क्या बात आहे. तू नक्की लिहू शकते. आणखीन असे फॅन मोमेंट्स असे काही तुला आठवत आहेत का? म्हणजे हे झाले फक्त अनन्याच्या बाबतीतले, पण अदरवाईज पण म्हणजे एकांकिका करत असताना असे कधी फॅन मोमेंट्स वगैरे अनुभवले होते? मला असं वाटतं की तेव्हाच माझं फॅन फॉलोईंग आहे असं मला वाटायला लागलेलं जेव्हा ऋतुजा बागवेची एकांकिका आहे असं म्हणून लोक यायचे पाहायला. अरे ऋतुजाची एकांकिका, अरे एमडी कॉलेजची एकांकिका, असं म्हणून आमचे असे प्रयोग भरलेले असायचे. म्हणजे आधीच्या एकांकिकेला थोडेसे प्रेक्षक दिसायचे आणि अचानक आमचे कळल्यावर खूप प्रेक्षक दिसायचे. सो तेव्हा पण खूप प्राऊड वाटायचं किंवा जबाबदारी वाटायची की यार आपल्यासाठी म्हणून लोक आत्ताच पाहायला येत आहेत ना. आपण काहीच नाही आत्ताशी सुरुवात केली तरी लोक पाहायला येतात. सो मला असं वाटतं मी एक 5-6 वर्ष एकांकिका स्पर्धा केल्या आहेत. सो ते मी 5-6 वर्षात कमावलेली गोष्ट आहे. सो येस, किंवा काही जणांनी ऑटोग्राफ घेऊन ठेवल्यात आणि मग खूप वर्षांनी मला लागले आम्ही तुमची ती एकांकिका पाहिलेली ना तेव्हा ही ऑटोग्राफ घेतली. हे क्या बात. सो मला असं ते खूप छान वाटतं. आजही लोक जेव्हा माझ्या कामांचं कौतुक करतात ते बऱ्याच जणांच्या बोलण्यामध्ये गिरगाव वाया दादर या एकांकिकेचा रेफरन्स असतो. तर मलाच माहित नाही की ती एकांकिका असंख्य लोकांनी पाहिले, इतक्या लोकांनी पाहिले. सो मलाही ते छान वाटतं की यार आपल्या एकांकिकेतलं काम कोणाला तरी लक्षात आहे. किंवा सायलेंट स्क्रीम नावाची एकांकिका केलेली, त्यातलं काम बरेच जण म्हणतात, किंवा हिस्ट्री ऑफ लिजंड्स नावाची केली. सो ह्या कामांचं जेव्हा कोणी काय म्हणतात उल्लेख करतो तेव्हा आणखीन छान वाटतं की यार तेव्हापासून ह्यांचं माझ्यावर अभिनेत्री म्हणून लक्ष आहे. किंवा काही जण असंही म्हणतात अरे तुझी ती एकांकिका पाहिलेली ना तेव्हाच माहिती होतं आम्हाला तू काहीतरी भारी करणार, जे अनन्या पाहायला आले आणि तेव्हा मला हे असं सांगत होते. सो हे सगळं खूप मला छान वाटतं आणि असं वाटतं की आपला पाथ करेक्ट आहे, शिकत जाऊया, करत जाऊया, होईल काहीतरी छान. एकांकिका करत असताना तू कॉमेडी केलं होतंस ना बऱ्यापैकी? मी आधी कॉमेडीच केलं होतं. आता कॉमेडी करत जेव्हा मी गिरगाव वाया दादर एकांकिका पहिल्यांदा करणार होती तेव्हा सगळे मला असं म्हणत होते अरे सिरियस जमणार आहे का वगैरे, असा झोन पण होता काही जणांचा. आणि मग त्याच्यानंतर मी सिरियस, इंटेन्स, ड्रमॅटिक आणि अशाच सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे ते कुठेतरी थोडंसं एक्सप्लोअर करायचं राहून गेलं. पण लंडन मिसळ आउट अँड आउट कॉमेडी फिल्म होती, त्यात भरत सर होते, भरत जाधवांसमोर मला काम करायचं होतं. आणि जेव्हा त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळते की अरे तुझ्याकडे टायमिंग आहे हा, तर मला असं करू शकतोय आपण. किंवा माझी इच्छा आहे त्या साईडला पण थोडं एक्सप्लोअर करायची, कारण ते खूप वर्ष केलं नसल्यामुळे मलाच कॉन्फिडन्स नाही आहे अजून त्याविषयी. पण लंडन मिसळमध्ये मी ते एक्सप्लोअर केलं आणि मला मजा आली की म्हटलं अरे हे पण भारी आहे. खूप असं ना इंटेन्स आणि खूप स्वतःला हे करून घेण्याची सवय इतकी लागलेली की बाई हा ईज जो आहे हा पण एन्जॉय करण्यासारखा आहे. सो आपण हे पण करायला हवं असं मला. येस, आम्हाला पण नक्की आवडेल तुला अशा भूमिकांमध्ये बघायला, ऑब्व्हियसली. सो ऋतूच्या बरोबर गप्पा मारताना आम्हाला तर खूप धमाल आली आहे. त्या गप्पा ऐकताना तुम्हाला सुद्धा नक्की मस्त मजा आली असेल. आणखीन असे कोणाचे इंटरव्ह्यूज, असे आणखीन कोणाचे पॉडकास्ट बघायला तुम्हाला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अर्थातच पॉडकास्टचं डबोलं या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.